चं कसं असतं, सगळ्या गोष्टी एक त्यांच्याकडं सुबकता असते. त्यांच्याकडं काही आपण राजकारणामध्ये बऱ्यापैकी बोललं जातं की यंत्रणा त्यांच्याकडे यंत्रणा नावाचा एक प्रकार मोठ्या प्रमाणात असतो. तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे यंत्रणा हा प्रकारच नाही ना. माझ्यासाठी हे सगळं जीवाभावाचे लोकांना बरोबर घेऊनच करावं लागेल ना. ह्याच्यावर प्रत्येकाची पर्सनली बोलून सगळ्या गोष्टी करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. असं तर नाही ना बाकीच्यांसारखं एखाद्या संस्थेत सांगितलं, उद्या संस्थेचे सगळे कर्मचारी चला जा तुम्ही ह्या तालुक्यात 50 जण, जा त्या तालुक्यात 100 जण, असं तर नाही निलेश लंकेंकर. म्हणजे यंत्रणा जे म्हणतो आपण राजकारणात बऱ्यापैकी मी पण लहानपणापासून यंत्रणा हा शब्द ऐकतो. तर आताशी मला कळायला लागलं थोड्याफार प्रमाणात यंत्रणा म्हणजे डब्यावली. तुम्ही नेहमी म्हणता की मी यंत्रणा राबवतो ती 12 नंतर, मग आता सुरू आहे का यंत्रणा? नाही, आता अजून मी काय सांगितलं, 6 मतदारसंघांचा हा लोकसभा मतदारसंघ असतो. तर पाहू आता प्रत्येकाशी जरा पर्सनली मला बोलावं लागेल, काही जाणकार लोकांचं मत जाणून घ्यावं लागेल. राजकारणात वेगवेगळ्या थरातील काही शेतकऱ्यांचं मत जाणून घ्यावं लागणार. वेगवेगळ्या थरातील वेगवेगळ्या समाज माध्यमांशी बोलून, वेगवेगळ्या समाजातील घटकांशी बोलून मला तो निर्णयावर प्रक्रियेत यावं लागणार आहे. शेवट असं कसं असतं, कार्यकर्ते म्हणतात, कार्यकर्ते आपल्या एक जीवाभावाचे असतात, पण कार्यकर्त्यांची एक भावना नेहमी असते. पण त्या मागं पडद्याआड एक असे काही लोक असतात की ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतात. शेवट मला एका पत्रकाराने विचारलं होतं की असंच का तुम्हाला राजकीय गुरु कोण? तर त्यावेळेस मी हसलो आणि सांगितलं, मला राजकीय गुरु म्हणण्यापेक्षा माझी भूमिका एक आहे की मी सगळ्यांचं ऐकून घेतो. सगळ्यांचं ऐकून घेऊन काय मध्य मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणून बऱ्यापैकी माझे निर्णय चुकत नाही. काल आपण ज्या स्टेजवरती होतं तिथं तुतारी चिन्ह जे आपल्या हातात दिलेलं होतं, नेमके त्याच्यावरून देखील कुठेतरी पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन होतं, कारवाई होऊ शकते? पक्षांतर बिंदीचा काही विषय नसतो. बंदी पण सर्वांचं जास्त म्हणजे तुमच्या कार्यकर्ते असतील किंवा जे कोणी आहेत तुम्हाला मानणार आहे, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पवार साहेबांच्या विचाराने गेलं पाहिजे. पाहू ना, आता बऱ्यापैकी लोकांचं भावना दिसते. तर अजून पण मी आता कालपासून तुम्ही पाहिलं असेल, तुम्हीच आमच्या बरोबर होते, म्हणजे सगळे होते, त्यामुळे मला कोणाशी चर्चा पण करता नाही आली. आता खाजगीत सगळ्यांशी चर्चा करीन. उलट तुमच्याशी सुद्धा कॅमेरा बाजूला केल्यानंतर तुमचं सुद्धा मार्गदर्शन मी घेईन. तुमचं मार्गदर्शन सुद्धा माझ्यासाठी एक मोलाचं मार्गदर्शन असू शकतं. ज्या पद्धतीने तुम्ही महानाट्याच्या माध्यमातून तालुक्यातील सगळे नेते जे आहेत विखेंच्या विरोधात एकत्र स्टेजवर आणले होते, नेमकं त्याच्या मागचा काय उद्देश होता? नाही, महानाट्याच्या कार्यक्रमासाठी कोणाच्या विरोधातले लोक यापेक्षा ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची उजळणी करायची होती. थोडक्यात आपण एखादा पुस्तक वाचल्यानंतर 1-2 वर्षांनी वाटतं की तो परत पुस्तक वाचलं पाहिजे, रिपीट केलं पाहिजे. त्यामुळं ज्यांना वाटलं ते छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याला आलेले, त्याला काही राजकीय असा कुठला व्यासपीठ नव्हतं. तुम्ही पाहिलं असेल, सर्वपक्षीय लोक त्या व्यासपीठावर होते. म्हणजे व्यासपीठ म्हणण्यापेक्षा व्यासपीठ नाही, पण त्या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेते तुम्हाला पाहायला मिळाले असे. ते महानाट्य पाहण्यासाठी आलेली होती. मग आलेल्या माणसाचा आदर तिथे करणे, तो कुठल्या पक्षाचा असो किंवा पार्टीचा असो, ते आपल्यासाठी एक आपण एका आयोजकाच्या भूमिकेत असल्यामुळे त्यांना मान सन्मान दिला पाहिजे, हे आपलं कर्तव्य असतं. म्हणून त्या ठिकाणी बऱ्यापैकी सगळ्यात असे कुठला पक्ष नाही का त्या पक्षाचे लोक नाही आले, सगळ्या पक्षाचे आले. शिवसेनेचे लोक आले, राष्ट्रवादीचे आले, काँग्रेसचे आले, भाजपचे लोक आले, फार वेगवेगळ्या संघटनांचे लोक आले. काल अमोल मिटकरी म्हणाले की आमदार निलेश लंकेने स्वतःलाच राजकीय काळोखामध्ये ढकलून घेतलेला आहे. कालचं जे घटना घडली काय अमोल मिटकरी काय म्हणले मी अजून काय ऐकलं पण नाही. तसं ते माझे मित्र आहे, ते मला खाजगीत मला सल्ला पण देऊ शकतात, कारण मित्र तो भावाप्रमाणे असतो. त्याच्यामुळे मी त्यांना वाटलं असं तुम्ही मला सांगितलं म्हणलं मी त्यांना फोन करून विचारू शकतो, माझ्या काही राजकीय चुका असल्या तर दुरुस्त करू शकतो मी. केंद्र सरकारने 2 रुपये पेट्रोलचे दर जे आहेत ते कमी केले, मग ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले. राजकारण म्हणल्यानंतर बऱ्यापैकी ज्यांच्या